नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळी उठ आणि ठाण्याला लूट हाच नवा धंदा. TDR प्रकरणी महासभेत चर्चा न झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची टीका. TDR दलाल जग्गू खेतवानीसाठीच चर्चा केली नाही. TDR घोटाळ्यासाठीच कोठारी कंपाऊंडमध्ये कारवाई नाही. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील शीळ आणि टायगर अनधिकृत गोदामांवर सध्या कारवाई करण्यात येत आहे. मात्र महासभेत बोलूनही कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा पब्स आणि हुक्का पार्लर यावर कारवाई करण्यात येत नाही. यामागे 193 एकरचा TDR घोटाळाच कारणीभूत आहे. सध्या ठाण्यात सकाळी उठ आणि मनपाला लूट असा नवा धंदा सुरू आहे. मंगळवारी झालेल्या महासभेत फक्त TDR दलाल जग्गू खेतवानी यांच्या फायद्यासाठीच चर्चा होऊ दिली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगन आदेश काळात ताबापावती दिली जाते. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून महासभेत चर्चा होत नाही. हा प्रकार कोणता असा प्रश्न करून या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे गटनेते अभिजित पवार, प्रभारी विरोधी पक्षनेत्या मर्जिया पठाण, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत, मनीषा भगत आणि पल्लवी जगताप यांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेकडून डायाभाई अँड कंपनीला 2,800 कोटी रुपयांचा TDR बहाल करण्यात आलेला आहे. वन खात्याच्या जमिनीवर महानगरपालिकांना आरक्षण टाकून हा TDR दिला आहे. या प्रकरणी अभिजित पवार आणि सुधीर भगत यांनी लक्षवेधी मांडली होती. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून चर्चा करण्यात आली नाही. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन महानगरपालिकेचा दुटप्पीपणा उघडकीस आणला. याप्रसंगी मर्जिया पठाण यांनी शीळ टायगर येथे कारवाई केली जात आहे. मात्र कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत नाही. यामागे TDR घोटाळाच कारणीभूत आहे. जर हे प्रकरण न्यायालयात आहे तर आयुक्तांना TDR देण्याची काय घाई होती असा प्रश्न उपस्थित केला. गटनेते अभिजित पवार यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे चर्चा करण्यात येणार नाही असं म्हटलं असलं तरी BPMC ॲक्ट 481 आणि 481H नुसार ही चर्चा करता आली असती. मात्र जग्गू खेतवानी नावाच्या TDR दलालासाठी डायाभाई अँड कंपनीचे लाड करण्यात येत आहेत. ही चर्चा होऊ नये म्हणून तज्ज्ञांचा आग्रह होता. हे तज्ज्ञ पार्टनर असू शकतील म्हणूनच हा पवित्रा घेतला असावा. मुळात या ठिकाणी जैवविविधता उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नियमानुसार 8% TDR देता येतो. पण येथे 2,800 कोटींचा TDR दिला गेला. त्यासाठी रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.